तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आहे 2 दिवसाचा, 17 आणि 18 तारखेचा, म्हणजेच शनिवार आणि रविवारचा. तर इथं मागे खूप पसारा दिसेल. तर मी बिछाना धुतला होता, ब्लँकेट, गोधडी, 2 चटया. तर सुकायला एवढी काही जागा नाही आहे, तर दरवाजावरतीच मी चटई, मोठी चटई जी आहे डबल बेडची, तेवढी ना मी दरवाजावरती सुकायला घातलेली. आणि हे बघा, हा ड्रेस घातला होता लाल कलरचा आणि गेले होते शॉपिंगला. तर हे शॉपिंग आल्यावर एक व्हिडिओ शूट केला, ते बघू शकतात. चटया दरवाजा बंद करून गेले होते सगळे, तर चटया बिट्या कशा पसारा बघा. आणि हे दीदीची शॉपिंग, दीदीला म्हणजे खाऊ वगैरे, दीदीला उद्या जायचं होतं हॉस्टेलला. तर सगळे तिचे कपडे वगैरे, कारण की तिला असं वाटलं की म्हणजे तरी अजून नक्की नाही आहे, ते पुढं सांगेन. म्हणजे बड्डेच्या दिवशी तिच्या महिन्यात बड्डे आहे, तर बड्डेच्या दिवशी त्यांचं स्पेशल्स पार्टी आहे, म्हणून ती म्हणली मम्मी बड्डेचे कपडे घेऊन दे, जर नक्की झालं तर मग तिकडंच बड्डे करेन. मग बड्डेची शॉपिंग करायला गेलो होतो. अगोदरची शॉपिंग झाली होती आणि हे दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे बघा. इथं दीदी गेली होती हॉस्टेलला, तर ती जायच्या अगोदर हळदीचं लेपन वगैरे केलं होतं, पूजा वगैरे झाली होती, म्हणजे दिवाबत्ती वगैरे, भाजी वगैरे दाखवली तुम्हाला. नाश्त्याला पोहे केले होते. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त ना? तर मस्त असायला पाहिजे. म्हणजे त्या नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे, मैत्रिणीचे ताईंना मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आहे रविवार, तर रविवारचा सकाळचा हा व्हिडिओ आहे. तर आता बघा, पूजा वगैरे झालेली आहे. तर आज आमोशा आहे, तर कुंचनची सेवा करणार आहे मी आज. तर ती आता करायची आहे. तर पहिला चाय नाश्ता वगैरे करते, नंतर मग पूजेला बसते. कारण की खूप उशीर झाला आहे. उशीर म्हणजे आता ना 9:30 वाजलेले आहेत. आणि आज दीदी हॉस्टेलला गेलेली आहे, तर सकाळी लवकर उठले होते. तिला नाश्ता, परत तिला टिफिन वगैरे सर्व बनवलं. तिची बॅग वगैरे रात्रीच तिला पॅकिंग करून ठेवत असते. तर छोटं मोठं काय असतं ते ठेवलं. ती गेली आता. तिचे पप्पा गेले तिला सोडवायला, परत आर्य पण गेला आहे. आणि आर्य कसं गाडी घेऊन गेला आहे, स्कूटी घेऊन. आणि चला, आता दीदी गेली तर आता खूप म्हणजे करमतच नाही आहे. कसं तरी वाटतं एकदम. घर खाली खाली, कसं मुली असल्या ना घरामध्ये, घर असं ना भरल्याने वाटतं ना, असं खुलल्यासारखं वाटतं. जसं कमळ कसं खुलतं, तसं मला असं वाटतं मुली घरात असल्यावरती. आणि खरंच मुलींचा अनुभव खूपच असतो. मी दरवेळेस तुमच्यासोबत शेअर करते, तर मन भरून येते. ठीक आहे. तर यावेळेस दीदी खूप दिवस राहिली, 1 महिना राहिली. म्हणजे सुट्ट्या होत्या 15 दिवस, 15 ते 20 दिवस सुट्ट्या होत्या. 2 तारखेपर्यंत कॉलेज होतं. 2 तारखेपासून कॉलेज सुरू झालं होतं, पण निघाली ती. नंतर ती तब्येत थोडी ठीक नव्हती, मग परत थांबवलं. आणि नंतर मग इलेक्शन होतं, त्याच्यामुळे आम्ही 4 दिवस अजून थांबून घेतलं. म्हणजे 1 महिना, 1 महिन्यात राहिली ती इथं. तर कसं असतं, 1 महिना राहू किंवा 4 दिवस राहू, शेवटी गेल्यावरती थोडं हे वाटतंच. चला, तर मग आहे ना, एक अनुभव शेअर केला छोटासा. आता थोड्या दिवस तर, आत्ताच दीदी गेली तर थोडे दिवस तर नाही करणार. सवय कशी 4-5 दिवस झाले की 8 दिवस झाले का मग थोडीशी सवय होऊन जाते, असं होतं. पण 4-5 दिवस तरी नाही करमणार एकदम, सारखी तिची आठवणी असं. आणि चला, आता ना कामं वगैरे सर्व पडलेले आहेत. स्वयंपाक फक्त झालेला आहे. पूजा आहे, तर पूजेलाच खूप टाईम लागणार आहे, 1-1.5 तास त्याहून जास्त लागेल. कारण की आज अमावस्याची सेवा आहे आणि कुंचन पण भरायचं आहे. आणि नाश्ता करते आता. आणि इथं ना तुमच्यासोबत काय बोलू काय नाही समजत नव्हतं. कारण कसं असतं, कोणत्याही आईला आपले मुलं येण्याचा आनंद खूप असतो, घरी येण्याचा. ते कुठून पण असो, कामावून असो, हॉस्टेलहून असो. पण ज्यावेळेस ते जातात ना, तो क्षण नकोशी असतो की नाही. असं वाटतं की जाण्याचा क्षण नसावा, पण येण्याचा क्षण असावा, असं मला पण वाटत होतं. व्हिडिओ काढत असताना ना सारखं मन भरून येत होतं. कारण की मी सहसा दीदी गेल्याच्या नंतर लगेच व्हिडिओ काढत नाही कधीच. पहिल्यांदाच असा लगेच व्हिडिओ शूट केला, त्याच्यामुळे थोडंसं अवघड होत होतं. तरी पण मी तुमच्यासोबत शेअर केलं. आणि हे बघू शकताय, थोड्या वेळाने मग थोडंसं बसल्यावरती मग
पूजेला बसले, कवड्यांची सेवा केली. परत आज ना सगळं तांदूळ वगैरे, परत त्याच्यामध्ये जे जे सर्व मी टाकलं होतं ना, हळकुंड, कमळगट्ट्याच्या बिया, विलायची, लवंगा, परत जे जे टाकलं होतं सगळं मी बदली केलं. फक्त ना धने आहे ना, धने आणायचे विसरले होते, तर धने तेच ठेवले. बाकी सर्व मी बदली केलं. बाकी सगळं कवड्या वगैरे ना सगळं पुसून घेतलं. कुंचन वगैरे खाली करून छान असा ना अष्टगंध हळदी कुंकू लावून घेतला. छान अशी पूजा वगैरे करून घेतली. आणि अमावस्या पण होती, मोनी अमावस्या पण होती, तर अमावस्याची सुद्धा सेवा केली. अमावस्या असल्यामुळं ना कुंचन मी भरला. आज अमावस्या पौर्णिमेला पण भरला जातो. ही लक्ष्मी देवीची सेवा आहे, तर लक्ष्मी देवीची सेवा पूजा ना अमावस्या पौर्णिमेला सुद्धा केली जाते. तर जास्त प्रभावशाली असते त्या दिवशी सेवा केल्याने. तर बघा, सरस्वती स्तोत्र वाचलं, श्रीसूक्तम, रामरक्षा स्तोत्र असं वाचलं, जपमाळ केली. आणि कुलदेवतेची आपल्या जपमाळ करायची, लक्ष्मीची जपमाळ करायची. आपल्याला जेवढं जमन तेवढं, नाही जमलं तरी काय हरकत नाही, फक्त पूजा वगैरे केली तरी पण चालतं. आता माझ्याकडे टाईम होता तर मी केलं, टाईम नसल्या मी सुद्धा नाही करत, तुम्ही बघताच. आणि केल्यावरती तुमच्यासोबत छोटा मोठा व्हिडिओ शेअरसुद्धा करत असते. श्रीयंत्राची सुद्धा पूजा केली. माझ्याकडे बघा हा श्रीयंत्र आहे, खूप अगोदर मी घेतलेलं आहे. आणि कवड्यांची सुद्धा पूजा केली. अमावस्या पौर्णिमेला आपल्याला कवड्यांची सुद्धा पूजा करायची आहे. तर इथे तुम्ही बघत असाल मी मोजते, पण मी मोजत नाही. तर मी ते कवड्याना अशा वरती आल्या होत्या. अष्टगंध वगैरे लावता असे ना, ते वल्ल होतं ना, त्यामुळे ते लावता वेळेस वर येत होत्या तांदळातून. त्यामुळे मी व्यवस्थित ठेवत होते बोटाने. आणि छान अशी पूजा वगैरे करून घेतली, कुंचन भरून घेतला, सेवा केली. आणि कापूर, धूप, त्याच्यामध्ये ना जे मी काढलं होतं ना साहित्य, लवंग, विलायची, कमळगट्टाची माळ, बिया, कमळगट्टाच्या बिया, त्या सगळ्या मी एक एक दोन दोन आहे ना त्याच्यामध्ये टाकल्या. आणि भीमसेन कापूर मी वापरते. बघा इथं जपमाळ चालू होती, तर मी वापरते भीमसेन कापूर वापरते. तर तो कापूर वापरल्यानं वातावरण सुगंधित होतं, पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि खूप छान असं वाटतं. सहसा मी तोच वापरते. साधा जो वापरत होते तो वापरत नाही आत्ता मी. जर भीमसेन नसेल तर मग तो साधा कापूर वापरते, किंवा कमी असेल तर. पण भीमसेनच कापूर मी वापरते. तुम्ही पण वापरत असाल तर भीमसेनच कापूर वापरा. संध्याकाळच्या वेळेस दारामध्ये कापूर लावते, घरामध्ये सगळीकडे कापूर दाखवते घरामध्ये. आणि हे बघा त्याच दिवसाचं संध्याकाळचं आहे. संत्र्याचा मस्त असे संत्र्याचे छोटे मोठे सोप बनवले आणि खूप छान असा फ्लेवर आलेला आहे. आणि चारकोलचा सुद्धा एक सोप बनवलेला आहे. बघू म्हणले कसा आहे कसा नाही. तर कसा वाटला आजचा छोटासा व्हिडिओ. छोटासा म्हणता म्हणता 8 मिनटाचा झालेला आहे, 8 मिनटाच्या वर आहे. नक्की कमेंट करून सांगा. आणि असे छान छान व्हिडिओ, ब्लॉग, रेसिपी, माहिती बघण्यासाठी चॅनल नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया मग पुढच्या अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि बघू शकता छोटे छोटे साबण खूप सुंदर वाटत होते. आणि हे मी कशासाठी केलेले आहे तर ते तुम्हाला नक्कीच पुढे सांगेन. चला मग व्हिडिओला एंड करते.